नमस्कार. आजच्या लेखात मी बस्ती असा उल्लेख केला होता आणि गेले जवळजवळ 13 वर्ष मी न चुकता जुलै म्हणजे पावसाळ्यात बस्ती करते. सो बस्ती म्हणजे काय मॅम, असा अनेकांनी मला प्रश्न विचारला होता. आयुर्वेदात जी पंचकर्म चिकित्सा आहे त्यातला बस्ती हा एक प्रकार आहे. ज्यांना कोणी आजार असतील किंवा अधिक माहिती हवी असेल सो तुमचे नजीक जे कोणी जे डॉक्टर्स असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती घ्या. मी डॉक्टर नाहीये, पण तरीही गेली 13 वर्ष मी बस्ती करते, त्यामुळे आणि माझी फ्रेंडच आहे ज्यांच्याकडे मी करते. सो मी सगळं जाणून घेतलेलं आहे. जेवढी मला माहिती आहे तेवढी मी माहिती तुम्हाला देते. बस्ती म्हणजे गुदद्वाराद्वारे रबरी नळीतून ऑइल 1 दिवस आणि काढा 1 दिवस, म्हणजे आयुर्वेदिक काढा ते करतात. भरपूर त्याच्यात सगळ्या जडीबुटी घालून उकळून करतात. सो ते गुदद्वाराद्वारे आत सोडलं जातं आणि मग आतलं जी काही घाण सगळी साठलेली असेल, आपण जे काय तेलकट मसालेदार रोजचं जे काय सगळं खातो तर त्या आतड्यानं जे काही चिकटलेलं असतं तर ती सगळी घाण बाहेर पडते टॉयलेटमधून. म्हणजेच काय तर जसं आपण गाडीचं ऑइलिंग सर्व्हिसिंग करतो दर 2 महिन्याने 6 महिन्याने जे काही करत असतील वर्षभराने, तर तसंच शरीराचं ऑइलिंग करायला पाहिजे. आणि पावसाळ्यात युजली कसं होतं की आपण भजी बिजी असे पदार्थ थोडेसे खातो, वातूळ पदार्थ, त्यामुळे वात वाढतो शरीरात. आणि प्रत्येक पंचकर्माला एक सीझन ठरलेला आहे, कुठल्या वेळेला काय करायचं, वमन कधी करायचं, विरेचन कधी करायचं. सो तशी बस्ती ही पावसाळ्यात करतात. आणि वर्षातून एकदा हे ऑइलिंग सर्व्हिसिंग प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला काही आजार असतील, काही त्रास असेल, तर मग ते किती दिवस केलं पाहिजे, काय असेल तर त्याची माहिती तुम्ही डॉक्टरांकडून घ्या. मी युजली 1 वीक करते, न चुकता 1 वीक मी करून घेते. अल्टरनेट डेज म्हणजे अल्टरनेट 1 दिवस काढा असतो, 1 दिवस ऑइल असतं त्यांचं, बस. आणि ते करून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता, सुट्टी घ्यायची गरज नाही. तुमचं जे डे टू डे रुटीन असेल, म्हणजे व्यायाम असेल, काय असेल, आणि घरचं खाणं, हे सगळं तुम्ही करू शकता. कुठलाही त्याच्यापासून साईड इफेक्ट नाही, त्रास नाही. त्यामुळे तुम्ही छान यंग राहायला मदत होते, स्किन ग्लो होते संपूर्ण, वजन आटोक्यात राहायला मदत होते. मेनोपॉजचे काही त्रासेस असतील किंवा पिरियड्सचे काही त्रासेस असतील तर या सगळ्यापासून सुटका मिळते आणि वर्षभरात एकदाही डॉक्टरकडे जावं लागत नाही. हा माझा गेले 13 वर्षातला अनुभव आहे. एकही गोळी घ्यावी लागत नाही, इतकं ते सुंदर आणि युजफुल आहे. सो प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीने हे जरूर करून घ्या. तुमच्या आसपास कुठेतरी पंचकर्म चिकित्सक असतील सो तिथे करून घ्या. आणि मला जे माहिती आहे ते मी दिलंच आहे आणि दरवर्षी मी हे करून झाल्यानंतर एक लेख लिहिते. सो यावर्षी पुन्हा लिहिन, तर तुम्ही जरूर वाचा. बाय, काळजी घ्या.